वसई विरार परिसरात दुपारी जे आहेत की लोकल ट्रेन बंद झालेले आहे। दुपारी संध्याकाळी 5 नंतर ट्रेन पूर्णपणे बंद झाल्या। ट्रेन जे आहेत ह्या चर्चगेटवरून फक्त वसईपर्यंत धावत होत्या। शेवटला जी एसी लोकल आली हीच ती एसी लोकल आहे आणि त्याच्यानंतर अनाउन्समेंट करण्यात आली की ही लोकल पुढे जाणार नाही, कारण ट्रॅकवर जे आहेत की मोठ्या प्रमाणावर पाणी साठलंय नालासोपारा आणि विरार दरम्यान, वसई दरम्यान, त्यामुळे ट्रेन हे पुढे जाऊ शकत नाही। सोमवारी देखील अशीच अवस्था होती। त्यामुळे प्रवासी जे आहेत की आपण बघितलं की रेल्वे वसई स्टेशनच्या बाहेर खोळंबले होते। ट्रॅक्टरवाले जे आहेत की ते विरारपर्यंत सफारी घेतात, परंतु त्यांचा रेट जर ऐकलं तुम्ही हैराण व्हाल। वसई ते विरारसाठी 500 रुपये एकाला मोजावे लागतात आणि कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसताना एका ट्रॅक्टरमध्ये 40 ते 50 लोकांना भरलं जातं, कोंबलं जातं। तर दुसरीकडे वसई विरार परिसरात बत्ती गुल आहे, फक्त 50% वसईमध्ये लाईट आहे, कारण सनसिटीच्या स्विचिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गेले आणि ज्या ज्या ठिकाणी लाईट गेलेली आहे त्या ठिकाणी जे आहेत की महावितरणाचे बॉक्स आहेत त्याच्या आसपास पाणी असल्यामुळे महावितरण रिस्क घेत नाही। त्यामुळे निम्म्याहून अर्धी वसई आजही अंधारामध्ये आहे। लोकांचे हाल आहेत, लोक कमालीचे संतप्त झालेले आहेत, कारण पाऊस एकीकडे पाऊस थांबायचं नाव घेत नाही, थोडं पाणी ओसरतं, वरून पाऊस पडतो। त्यामुळे एकीकडे ट्रैक्टर वाल्यांची दादागिरी देखील मोठ्या प्रमाणावर पाहिली। क्या बताना चाहेंगे आप, क्या हाल है ट्रेन से, क्या बारिश से क्या परेशान? बहुत परेशान है बहुत। क्या अभी विरार में जा रहा हूँ, कोई ट्रेन नहीं है, लेकिन अपना क्या बोलते हैं ये जा रहा है ट्रैक्टर, हाँ ट्रैक्टर जा रहा है, अपना मिल जा रहा है, सब जा रहा है, लेकिन हम लोग का लोकल क्यों नहीं जा रहा है, इस वजह बोल रहा हूँ मैं। लोकांना जे आहेत की विरार नालासोपारावर आपलं घर गाठायचं जाणार कसं हा प्रश्न आहे। रात्री उशिरा लोक आहेत ती ट्रॅकवरून चालत होती। आता हे पाणी कधी ओसरले आणि ट्रेन कधी चालवली याकडे सर्वांचं लक्ष लागले। कालपासून ट्रॅक्टरवाले 100-200 रुपये घेत होते, आता वसईला जशा ट्रेन बंद पडल्या तसा यांचा रेट 500 रुपये झाला। म्हणजे ॲक्च्युली अशा वेळेला लोकांना मदत करायला पाहिजे, पण ते काय हे लोकांची अडवणूक करतात आता आणि जबरदस्ती 500 रुपये लोकांकडनं घेतात आणि ते पण ॲडव्हान्स पैसे घेतात आणि मग ट्रॅक्टरमध्ये बसवतात, त्याशिवाय बसवत पण नाही।